त्यांचा परिचय थोडक्यात जर तुम्ही ऐकला तर तुम्हाला लक्षात येईल की सरांचं व्यक्तिमत्व किती मोठं आहे. सर पुण्यामध्ये सध्या त्यांचं वास्तव्य आहे, पण सर मूळचे अमरावतीचे आहेत. त्यांचं शिक्षण BSc ॲग्रिकल्चरल झालेलं आहे. त्यानंतर म्हणजे त्यांच्या शिक्षणाची विविध पैलू आहेत त्यांच्या शिक्षणाला. BSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर त्यांनी LLB सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर MD योगामध्ये आणि AMS मध्ये MD केलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा पदविका म्हणजे डिप्लोमा सुद्धा त्यांचा झालेला आहे. त्यामुळे विविध पैलूंनी शिक्षण घेतल्यानंतर सरांनी 2001 ते 2022 पर्यंत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये कृषी अधिकारी व ट्रेनिंग मॅनेजर या पदावर सरांनी काम केलेलं आहे. वयाच्या 47व्या वर्षी गुरूंच्या संमतीने योग शिकविण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर गुरूंच्याच नावे श्री गजानन योग मंदिर पुणे हे केंद्र सुरू केलं. सरांचा इथेच नाही थांबलेले सर, त्यांची योग साधना सतत चालू असते. अत्यंत पुण्यामध्ये खूप साऱ्या लोकांना विविध शारीरिक मानसिक व्याधी व आजारांवर त्यांनी यशस्वी योगोपचार तज्ज्ञ म्हणून काम केलेलं आहे. एवढंच नाही तर ते सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहेत. त्यांनी बऱ्याच सेवाव्रती योजनेअंतर्गत अत्यल्प शुल्कात ऑनलाईन योगोपचार शिबिर सुरू असतं. योग एक जीवनशैली या विषयातून योगाद्वारे नैतिक मूल्य जपण्यासाठी मार्गदर्शनपर शाळा, महाविद्यालय, बँक व इतर व्यवस्थापनाचे कर्मचारी या सर्व ठिकाणी त्यांचा संचार असतो. त्यांचे व्याख्याने असतात. त्यानंतर निवृत्तांचे विषयावर स्नेहबंध त्रैमासिकाचे त्यांनी संपादन सुद्धा केलेले आहे. मला वाटतं जेवढं आपण बोलू तेवढं कमी आहे सरांबद्दल. त्यांच्या व्यक्तिमत्वातून ते दिसतच आहे. आणि मला असं वाटतं आता अधिक बोलण्याच्या आपण सर्वच जण सरांचं ऐकण्यासाठी जे इच्छुक आहात, त्यामुळे मी सरांच्या व्याख्यानाला प्रारंभ करतो. जय श्रीकृष्ण. विशेष म्हणजे माझे सर आहेत. मला योगाचं मार्गदर्शन सरांकडून मिळत आहे. नमस्कार. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय? हो हो येतोय सर. सर्वप्रथम तुमच्या सगळ्या लोकांचं अभिनंदन की तुम्ही गीतेचा अभ्यास करता, साधक आहात. गीता हेच योगाचं बेस आहे सर्वात महत्वाचं. आणि म्हणून गीतेचा अभ्यास करताना आपल्या 3 गोष्टी लक्षात येतात. गीता भक्तीपर आहे का कर्मपर आहे का ज्ञानपर आहे. पण जसा त्या गीतेवरती अनेक रिसर्च झाले, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रिसर्च शोध जो लागला तो बाळ गंगाधर टिळकांनी लावला. मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी लिहिला, तुम्हाला माहित असेल. तो ग्रंथ अनेक वेळा मी वाचला. अगदी म्हणजे 10वी मध्ये असताना, त्याला आता अनेक वर्ष झाले, 1970 सालापासून. तर गीता ही कर्मपर आहे हे सिद्ध होत त्याच्यामधनं. आणि भगवंतानी आपल्या कर्मांनाच फार महत्व दिलेलं आहे. लागलं तर बोलत. आणि म्हणून आपण आजचा जो विषय आहे, ताईंना मी सांगितलं, सीता ताईंना, की योग एक जीवनशैली याच विषयावरती मी बोलतो जनरली आजकाल. अदरवाईज मी जवळजवळ 16 विषयांवरती बोलत होतो आजपर्यंत. त्याच्यामध्ये जीवनाची नैतिक मूल्य, ज्याला व्हॅल्यूज अँड एथिक्स म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, टाइम मॅनेजमेंट, व्यक्तिमत्व विकास, अशा अनेक विषयांवरती मी मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये व्याख्यानं दिली आहे. आणि व्याख्याता म्हणून आज मी 28 वर्षाला काम करतो. तर आपणासमोर बोलायला मला आनंद वाटेल. आपण सगळे वयस्कर आणि अनुभवी लोक आहात, मला ते ताईंनी सांगितलं. तर आता आपण याच्यामध्ये फक्त एकच माझी माहिती देताना, 2001 साली मी बँक सोडली आणि 2001 ते 2022 आतापर्यंत योगावरतीच फक्त काम करतो. मी 2001 पर्यंत 22 वर्ष देना बँकेमध्ये होतं, राष्ट्रीयकृत बँकेत. तिथे अनेक पदांवरती काम केलं. शेवटी व्याख्याता म्हणूनच मी स्वेच्छानिवृत्ती घेतली, ती पण आपल्या गुरूंच्या संमतीने. आणि ती गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून हे काय आसनं बिसणं शिकवायला बाहेर पडला, म्हणून मला लोक त्यावेळेस वेडा म्हणायचे की हा काय वेडेपणा करतोय वगैरे.
बँक पण सोडायला तयार नव्हती, पण महाराजांचा आशीर्वाद होता. आणि दैवयोगानं आमचे जे चीफ होते वरचे HRD चे, ते पण योगाचे साधक होते. ते दुपारी ऑफिसच्या वेळामध्ये कॅबिन बंद करून आतमध्ये ध्यान धारणा करायचे. त्यांना जेव्हा कळलं की मी अशा कारणासाठी सोडतोय, तर ते म्हणलं तुझा अर्ज मी पहिलेच मंजूर करीन. आणि मला त्यावेळेस स्वेच्छानिवृत्ती मिळाली. कारण कसं आहे की योग संकल्पनेप्रमाणे एका वेळेस 2 कामं करू नयेत. बँकेची नोकरी आणि हे काम, हे दोन्ही करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून मी ती स्वेच्छानिवृत्ती वयाच्या 47 वर्षीच घेतली. आज मी 70चा आहे आणि तेव्हापासून आतापर्यंत याच विषयात काम करतो. माझा मेन जो विषय आहे तो योगोपचार, म्हणजे सगळ्या रोगांवरती उपचार. आतापर्यंत हजारो लोक, स्त्रिया, पुरुष, मुलं, मुली त्यांच्या व्याधीपासून बरे केलेत मी. आणि आत्ताचा अनुभव असा आहे की आता यंगस्टर जास्त असतात योगोपचारासाठी, विशेषतः IT तले लोक. त्यांना जास्त स्ट्रेस, जास्त एन्झायटी, त्याच्यामुळे निरनिराळ्या व्याधी तयार होतात. काही लोकांना इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होतो. आपले त्याच्यावरती पण अभ्यासक्रम आहेत. बऱ्याचशा मुलींना आम्ही ते योगोपचार देऊन त्यांच्याकडे बारशाचे पेढे खायला पण गेलो. असे पण अभ्यासक्रम आपले आहेत. इव्हन प्री नॅटल पण आहेत. आता 21 तारखेला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संध्याकाळचं एक विनामूल्य सत्र ठेवलंय 6 ते 7:30. माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे 9730014665, ताई तुम्हाला देतील. त्याच्यावरती नोटिफिकेशन येईल. त्या लिंकवर तुम्ही त्या दिवशी त्या वर्गाला सुद्धा जॉईन होऊ शकता. तर आता आपण आपल्या विषयाकडे वळू. आजचा विषय आहे योग एक जीवनशैली. आणि हा विषय आपण का अभ्यासायचा, तर महत्वाचं कारण असं आहे की जीवन जे आहे, जीवन म्हणजे काय असं जर आपल्याला विचारलं तर अनेक प्रकारचे उत्तर आपल्याकडनं येतील, आपापल्या समजुतीप्रमाणे, आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे. पण जीवन याचा तार्किक अर्थ असा आहे की जन्म आणि मृत्यू हे 2 बिंदू आहेत. आपण सगळे जन्मलेलो आहोत. अजन्म आपल्यातलं कोणी असेल तर त्याने हात वर करून मला सांगायचं, म्हणजे मग त्यांच्या पाया पडायला यावं लागेल. आणि मृत्यू हे 2 बिंदू आहेत. या 2 बिंदूतलं अंतर, या बिंदूतला प्रवास म्हणजे जीवन, असं त्याचं तार्किक विश्लेषण करता येतं. आणि मग हे कसं जगायचं जीवन, हा महत्वाचा आशय आपल्याला भगवंतानी गीतेत दिलेला आहे. तुम्ही गीतेचा अभ्यास असताना तुम्हाला त्याची माहिती आहेच, पण तरी मी या ठिकाणी थोडं अजून विश्लेषण करून सांगतो. तर योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे. काय कशाला जोडायचं हे महत्वाचं आहे. तर 3 प्रकारचे जोड आपल्याला योगशास्त्राकडनं मिळतात. आणि ते साधन हाच जीवनाचा परमोच्च उद्देश आहे. काय कशाला जोडायचं, तर पहिले शरीर मनाला. आपलं मन बघा सतत भटकत असतं इकडे तिकडे इकडे तिकडे. ते वर्तमानात फार कमी राहत. आता सुद्धा आपण मीटिंग मध्ये इतके लोक आहोत, किती मीटिंग मध्ये हजर आहेत मनाने हे मला माहित नाही, ते त्याचं त्यालाच माहिती असतं. त्यामुळं पहिला जर संदेश योगाचा असेल तर असं म्हणतं वर्तमानात राहा. त्याच्याकरता आता आपण आपल्या व्याख्यानाची सुरुवातच ही ध्यानाने करतो. तर सगळ्यांनी आपापल्या जागी नीट बसा. नीट बसा याचा अर्थ सुखावं बसा. ही मुद्रा लावा, हातांची ज्ञान मुद्रा. ती आपल्या गुडघ्यांवरती, मांडीवरती अशी ठेवा. डोळे बंद करा. 3 मिनिटाचं ध्यान करून मगच आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. डोळे बंद करायचे आणि मी सांगतो त्या सूचना फॉलो करायची. पहिली सूचना, स्वतः सोबत राहा. जमत असेल तर सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवतात.
ध्यानाचे सर्वांचे फोटो आपण बघूयात, अपलोड करता येतील तर. ज्यांना जमतं त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. हा, आता सूचनांचं पालन करा, डोळे बंद करून अगदी प्रामाणिकपणे माझ्या सूचना फॉलो करा. तुम्हाला पहिला जो योग आहे तो साधला जाईल. त्याच्यामुळे स्वस्थ बसून स्वतःला प्रश्न विचारा मनात, मी कुठे बसलो किंवा बसली आहे. त्याचं उत्तर स्वतःलाच द्यायचं मनात. ते अशा पद्धतीने, मी ज्या जागेवर ज्या ठिकाणावर बसलो आहे ती जागा, ते ठिकाण. आता या ठिकाणी जागा म्हणजे आपलं जे वास्तू आहे, जे घर आहेत, त्याला आपण जागा म्हणूया. आणि ठिकाण म्हणजे शरीर. ते स्वच्छ, शुद्ध, पवित्र आणि सुरक्षित असं आहे. या प्रत्येक शब्दाने आपल्या भोवताल मनाने गोल काढून पूर्ण जागा व्यापून घ्यायची आणि तो शब्द आपल्या शरीरावर, डोक्यापासून पायांच्या बोटांपर्यंत प्रोक्षण करायचा, म्हणजे शिंपडायचा, स्प्रेड करायचा. पहिला शब्द आहे स्वच्छ. जागेवर गोल काढून तो पसरवा, स्वतःच्या शरीरावर प्रोक्षण करा. दुसरा शब्द आहे शुद्ध. शुद्धता सर्वत्र निर्माण करून शरीरावर प्रोक्षण करा. तिसरा शब्द आहे पवित्र. पवित्रता ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण जागेवर मनाने निर्माण करून स्वतःच्या शरीरावर प्रोक्षण करा. आणि शेवटला शब्द आहे सुरक्षित. संपूर्ण जागा आपल्यासाठी सुरक्षित करून ती आपल्या शरीरावर प्रोक्षण करा. याला दिग्बंध म्हणतात. दिग्बंध केल्याने मनातलं भय नाहीस होत, अंतर्भय. व दुसरा प्रश्न स्वतःला विचारा, मी कसा बसलो किंवा बसली आहे. उत्तर पाहिजे स्थिर सुखम आसनम. आता कुठले आसन तुम्हाला मी आज लावायला सांगत नाहीये. जसे आपण बसलो आहोत, खाली बसलो असाल, खुर्चीत असाल, गादीवर असाल, स्थिर बसा, सुखावं बसा. पाठमान सरळ रेषेत असणं गरजेचं आहे. खांदे सैल सोडा, डोळे बंद, कुठली हालचाल नाही. तिसरा आणि शेवटला प्रश्न स्वतःला विचारा, मी कशासाठी बसलो आहे किंवा बसली आहे. उत्तर योग साधना. योग म्हणजे जोडणे, आणि पहिला जोड आपल्याला पाहिजे शरीर व मनाचा. त्यासाठी श्वासाचा प्रवास सुरू करा. श्वास आपल्या प्रयत्नाशिवाय निसर्गतः सुरू आहे. आपण प्रयत्न करायचे. ही श्वासाची धार नाकाच्या अग्रापासून आतपर्यंत, आतून नाकाच्या अग्रापर्यंत एकाग्र मनाने बघायचं. वॉचिंग, अटेंडिंग ब्रीथिंग फ्लो विथ फुल कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड. आपला अनुभव काय? मन तिथं एकाग्र होत नाही, ते पळत इकडं तिकडे, विचारांच्या मागे, बाह्य वातावरणामागे, आधीच्या घटनांमागे. तो मनाचा स्वभाव आहे, सवय आहे. ती बदलायची आहे. कसं बदलणार? हे धावणारं मन, पळणारं मन खेचून खेचून श्वासावर लावत राहायचं. असा सतत प्रयत्न करायचा.
प्रामाणिक प्रयत्न करायचा, श्रद्धेने प्रयत्न करायचा, श्वास सूक्ष्म होईपर्यंत हे करीत राहा. सूक्ष्म श्वास म्हणजे तिथे श्वासाकडे बघणं आपोआप थांबतं. सूक्ष्म श्वास म्हणजे जिथे श्वासाकडे त्याचा स्पर्श आपल्याला होत नाही आतमध्ये, तो सूक्ष्म श्वास. योग हे अनुभव शास्त्र आहे. आपला असा अनुभव झाला पाहिजे की माझी श्वासगती सूक्ष्मतम झाली, तोपर्यंत श्वासाकडे लक्ष द्या. हळूहळू एक दीर्घ श्वास घ्यायचा, रोखून ठेवायचा. श्वास सोडत डोळे न उघडता आपली मान खाली घाला, हनवटी कंठाखाली दाबा, श्वासोश्वास घेत राहा. तिथं गिळण्याची क्रिया 3 वेळा करा. दोन्ही हात मुद्रा सोडून नाभी पुढे आणा, डोळे उघडा, तळहात बघा, डोळे बंद करा, मान सावकाश वर घ्या. तळहातांचं घर्षण करून ते आपल्या डोळ्यांवर, कपाळावर, डोक्यावर, मानेवर फिरवा. छाती पुढे नमस्कार करा आणि सावकाश डोळे उघडा. शुभ संध्या. गुड इव्हनिंग. शरीर आणि मनाचा आपण योग साधला आहे ध्यान करून. ध्यानाची पहिली पायरी जी केव्हाही दिवस सुरू करायच्या आधी, कुठलंही नवीन काम सुरू करायच्या आधी करायचे असते. म्हणजे मनाला वर्तमानात राहण्याची सवय लागते आणि आपण जे हातात कार्य घेतलं असो, आता आपण हे विवेचन ऐकण्याचं कार्य आहे, ते व्यवस्थित होतं. कुठलंही कार्य व्यवस्थित झालं की मग आनंदाची निर्मिती होते आणि मग आपलं दिवसभर मन आनंदी राहतं. आनंदी मनाचं साईन कायम हास्य चेहऱ्यावरती, खेचलेला चेहरा नाही. जे योग करतात त्यांच्या चेहऱ्यावर कायम हास्य असतं, स्मित हास्य. त्याचं कारण असं आहे की योग करताना आपण जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलते आपली. आपण आपल्या जीवनाकडे त्रयस्थ म्हणून बघायला लागतो. माझं माझं, आपलं आपलं करणं बंद होतं. तर आपण आता विषयाकडे बोलूया. योग म्हणजे जोडणे. आता आपण बघितलं शरीर व मनाचा जोड. पुढचा जोडा येतो मन आणि आत्म्याचा, आणि त्याचे पुढचा जोडा येतो आत्म्याचा परमात्म्याचा. असे 3 स्तरातले योग आपण शिकायचे असतात. आजच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला फक्त एकच जोड मी दिला. व्याख्यानाच्या शेवटी सुद्धा आपण एक ध्यान करणार आहोत आणि नंतर मग समाप्ती करू. तर योग म्हणजे जोडणे पाहिलं. जीवनशैली, जीवन काय तर हा प्रवास जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रत्येकाला करायचा असतो. जन्म कधी झाला ते माहिती आहे आपल्याला, मृत्यू कधी होईल माहित नाही. त्यामुळं आपलं कर्म करताना, आपली वागणूक करताना, आपलं बोलणं करताना इतरांशी आपण हे लक्षात ठेवायचं असतं कायम. शास्त्र असं सांगतं की आपण जाणार आहोत एक दिवस. त्यामुळं
जी काही हातातलं कर्म आहे तर कसं करायचं या बाबतीतला हा विषय आहे. आणि त्याला शैली म्हटलंय. शैली म्हणजे टाईप, स्टाईल, हाऊ टू लिव्ह द लाईफ असं त्याला म्हणतात. तर आता सगळ्यांनी तुम्ही मला इथे व्हिडिओमध्ये दिसत नाहीयेत कारण माझा फोटो फक्त समोर आहे. तर प्रत्येकाने आपला उजवा हात आपल्या मनावर ठेवा. कुठे ठेवणार? मन हे काही दिसत नाही पण आहे. काल त्या ताई व्याख्यान देत होत्या, मनावर बरंच बोलल्यात. तर मन कुठे असतं? मन हे अदृश्य आहे, सबटल, इट्स सबटल काइंड ऑफ थिंग. पण ती एनर्जी आहे, ती शक्ती आहे, ती संपूर्ण पेशीमध्ये असतात, त्यांना पेशीमन म्हणतात. आणि एकवटतं ते हृदयात, त्याला क्रियामन म्हणतात. आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला मनात प्रश्न विचारा. प्रश्न काय आहे तो नीट ऐका. मी काय केलं ज्यामुळं मला हा जन्म प्राप्त झाला? व्हॉट आय डीड रिझल्टंटली आय गॉट दिस बर्थ. हा प्रश्न आपण स्वतःला मनात विचारायचा. एक दीर्घ श्वास घ्या, रोखून ठेवा किंचित काळ. प्रश्नावरती एकाग्र व्हा. मी काय केलं ज्यामुळे मला हा जन्म प्राप्त झाला? श्वास सोडा, हात बाजूला घ्या, डोळे उघडा. कोणाला सांगायचं असेल, प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर आपला माईक ऑन करून उत्तर सांगू शकता. हँड प्रश्न रेस सगळ्याला करा. हा, हँड रेस करा, मी अनम्यूट करेन वाटल्यास. जर कुणाला उत्तर मिळालं असेल तर हँड रेस करा. सरांचा प्रश्न आहे की मी काय केलं ज्यामुळे आपल्याला हा जन्म प्राप्त झालेला आहे? नाही, आपल्याला नाही, मला मला हा जन्म प्राप्त मला. ओके. झाला. सामायिक करू नका. ठीक आहे, नाही कोणाचा हात वर आला. बर, एक आता आपण एक हा, आले. प्रतिभाताई बोलतायत. हा, बोला. उत्तर सांगा. तुम्हाला मिळालं असेल तर तुमचं अभिनंदन पहिले, आणि सांगा उत्तर काय. पूर्वजन्मीचं काहीतरी चांगलं संचित आहे म्हणून मला परमेश्वरानं हा जन्म दिलेला आहे. संचितामुळे जन्म मिळाला तर संचित ज्याच्यामुळे होतं त्याने जन्म मिळाला? हे थोडस प्रश्नाचं अजून एक मायन्यूट विवेचन आहे. प्रश्न काय तो नीट लक्षात घ्या. मी काय केलं ज्यामुळे मला हा प्रश्न जन्म मिळाला असं उत्तर आहे. संचित कशाने बनतं? पुण्यकर्माने. नाही, कर्मानेच बनतं बरं का. पुण्य हा त्याचा एक प्रसाद आहे, पाप किंवा पुण्य. तर उत्तर काय आहे? कर्माने. कर्म, माझीच कर्म. हे सगळ्यांना मान्य आहे का की माझ्या कर्म? भगवंतानी गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये पण सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या प्रकारचे कर्म करता, प्रकृतीचा आश्रय घेऊन मी त्या प्रकारचा जन्म तुम्हाला देतो. म्हणजे भगवंतानी पण याला गीतेमध्ये 10व्या अध्यायातला श्लोक आहे तो, त्याच्यामध्ये त्याला दुजोरा दिलाय. कर्म हेच कारण आहे. म्हणजे जसं मगाशी म्हटलं गीता एक कर्मपर आहे, तसं आपला जन्म पण कर्मपर आहे. आणि कर्म हा फार मोठा सिद्धांत आहे जन्माचा. त्यामुळं आता यात तुम्ही म्हणाल्या की चांगलं कर्म केलं असेल, पुण्य मिळालं नाही, आता या जन्मात कसं कर्म करायचं? चांगलं का वाईट? कर्माचे 2 प्रकार आहेत, एक चांगलं, दुसरं वाईट, तिसरं नाही, 2च आहेत. कुठलं करायचं हा अधिकार आपल्याला आहे. तेवढं स्वातंत्र्य प्रकृतीने म्हणा किंवा भगवंताने मला आपल्याला दिलेलं आहे. मग आता आपल्याला जर चांगला जन्म पाहिजे असेल पुढचा, किंवा जन्मच नको असेल, तर मग चांगलं कर्म करायला पाहिजे.
ओळखणार कसं? कर्म सुरू केलं, त्याचा परिणाम येईपर्यंत समजत नाही चांगला आहे का वाईट आहे. ही त्याच्यातली तात्विकता आहे बरं का. ते जेव्हा कर्माचा परिणाम येईल तेव्हा समजतं की हे चांगलं आहे का वाईट आहे. जसं आपण त्या वाल्ल्या कोळाचं उदाहरण बघितलं ना, तो सगळ्यांना मारतो वाटे करून ना, आणि मग नारद त्याच्याजवळ सांगतात हे वाईट कर्म आहे, हे जो वाईट कर्म करतो ते त्याला ते सुरू करताना माहित नसतं त्याचं कर्माचं फल कसं येणार आहे. आणि म्हणून मग त्याचे जे कर्माची फळं असतात ते भोगायची असतात त्याला बरं का. म्हणजे तू ते पाप कर्म केलंय म्हणजे कोण भोगेल हे सगळं. माईक ऑन ऑफ टेबल कोणाच तरी माईक ऑन आहे. तर तो घरी जातो, ते कथा माहिती आहे आपल्या सगळ्यांना की रिपीट करत नाही. कोणी त्याच्या पाप कर्माचं भागीदार होत नाही. ते ज्यांनी केलं त्यालाच भोगावं लागतं. आणि त्याचं फार संचित चांगलं असतं प्रारब्ध की त्याला नारद मुनी मिळतात. त्याचा अधिकार नसतो देवाचं नाव घेण्याचा, म्हणून त्याला उलट सांगतात की तू आता मरा म्हण. आणि मग तो फार मोठा तपस्वी होतो, तोच रामायण लिहितो, तसंच घडतं वगैरे वगैरे. ती पुढची कथा आहे. सांगायचं तात्पर्य काय की कर्माचं फळ हे सुरुवातीला कळत नाही जोपर्यंत ते कर्म पूर्ण होऊन मिळत नाही. मग काय करायचं? योग सांगतं कर्म करताना शिस्तींचं पालन करा. तो खरा योग आहे. योगाचे अष्टांग तुम्ही ऐकले असतील सगळ्यांनी. योगाची अष्टांग कुठली कुठली आहेत? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ध्यान हे अत्यंत महत्वाचं अंग आहे योगातलं. तर ध्यानानेच सगळे आपल्यामध्ये परिवर्तन होतात, जीवनामध्ये होतात, आपल्या वातावरणामध्ये होतात, समाजामध्ये होतात, जगामध्ये होतात. मग ध्यान शिकावं लागतं. आता आपण पहिली फक्त पायरी बघितली, अशा पुढे 4 पायऱ्या आहेत. ध्यानाविषयीचा आमचा एक अभ्यासक्रम सुरू आहे सध्या, आत्मिक योग ध्यानाचा. सुचिता त्यांनी जॉईन केलाय तो. आता 1 जुलै पासून नवीन बॅच होते आहे. त्याचं निवेदन 15 तारीख, आजचीच 15 तारीख आहे, पण संध्याकाळी 7:50 नंतर ते निवेदन प्रसिद्ध केलं जाईल. तुम्ही आमच्या व्हॉट्सअप वरती डीपी वरती ते वाचा. तो कोर्स पण जॉईन करू शकता. अत्यंत अल्प फी मध्ये, शुल्कामध्ये हे वर्ग आम्ही सेवावर्ती योजनेत घेतो. सांगायचं तात्पर्य ध्यानानंतर समाधी आहे, सम अवस्था त्याला समाधी म्हटलंय. तर ते सगळं शिकायचं असतं. पण सुरुवातीला कर्म कसं करायचं याच्यासाठी यमनियम दिले. आजकाल योगाचा प्रसार कसा होतोय? आसन केले, शरीराची कवायत केली, झाला योग. नाही, तसं नाही. आसन हे 3रं अंग आहे योगातलं. आणि म्हणून योग हे जीवनशैली आहे. कसं जीवन जगायचं माझं? जीवन जगणे म्हणजे काय? कसं कर्म करायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं वगैरे वगैरे. त्याच्यामधून आपली उन्नती होतेच, आपल्यासोबत आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची, आपल्या राष्ट्राची आणि पर्यायाने जगाची उन्नती होऊ शकते या पद्धतीने जर आपण योगाचा अवलंब केला तर. आणि असंच मी 2014 साली आपले पंतप्रधान महान योगी मोदीजींना पत्र लिहिलं होतं की योग या प्रकारे शाळा कॉलेजेस मधून, ऑफिसेस मधून शिकवला गेला पाहिजे, म्हणजे समाजातली गुन्हे कमी होतील, भ्रष्टाचार कमी होईल. त्यांना ते फार आवडलं. त्यांनी मला दुजोरा दिला. आता दर वाढदिवसाला त्यांचं कार्ड येतो मला, जन्मदिवसाला. सांगायचं तात्पर्य काय आहे? एखादी बाटली आहे, घाणेरडी आहे खूप, आणि ती आपण न धुता त्यात औषध भरलं आणि ते घेतलं, त्याचे परिणाम कसे होतील? तसंच यमनियमाचा अभ्यास न करता आसन प्राणायाम केल्याने होतो. म्हणून जीवनशैलीचे जे 2 अंग आहेत, पहिले यमनियम, त्यांचा अभ्यास करायचा आहे. आणि आजच्या व्याख्यानाचा तोच विषय आहे. व्याख्यान क्रमांक 1 आहे. दुसरे तिसरे 4 पुढे आहेत व्याख्यान, त्याचा अभ्यास करूया. कशासाठी? कर्म करताना काय शिस्त पाळायची, म्हणजे जीवन जगताना कुठली शैली अवलंबायची. तर त्यातलं पहिलं अंग आहे यम. 5 यम म्हणजे निग्रह, शिस्त. योगाचा अर्थ शिस्त असा होतो. दुसरा अर्थ योग अनुशासन म्हटलेलं आहे त्याला, योगानुशासनम. तर यम हे 5 आहेत, ते आपण बघू. आपल्या
मानवी स्वभावाचं हे काय आहे की आपण बघतो यातनं मला काय मिळेल, तर त्यातनं काय मिळेल याचा पण अभ्यास करू. आज तोच विषय आपला आहे. थोडक्यात सांगणार आहे, फार त्याचं विश्लेषण जास्त लांबवणार नाही. सत्य पहिला यम आहे, सत्य. थिंक, टॉक, बिहेव, ट्रान्झॅक्ट. मध्ये मध्ये माझ्या तोंडामध्ये इंग्लिश येणार, कारण मी गेली अनेक वर्ष इंग्लिशमध्ये शिकवतो. आता सुद्धा योगाचे क्लासेस इंग्लिशमध्ये असतात माझे, त्यामुळे सुरुवात शिकणं केल्या जाते, अर्थ नंतर सांगेल. थिंक, टॉक, बिहेव, ट्रान्झॅक्ट. ट्रुथफुली म्हणजे विचार, उच्चार, आचार आणि व्यवहार सत्य करायचे. आपण स्वतःला प्रश्न विचारा, शक्य आहे का? विचार, उच्चार, आचार आणि व्यवहार सत्य करायचे. आतून संमिश्र उत्तर येईल, हो किंवा नाही, हो किंवा नाही, वगैरे वगैरे. तर आता त्याचं विश्लेषण करूया. सत्य विचार म्हणजे काय? सत्य विचार करायचा. हे सगळं ऐहिक विश्व आपल्या देहासहित सगळं नश्वर आहे, बरं का. आणि आत्मिक विश्व हे स्थिर आहे. हा विचार मनात दृढ ठेवणे म्हणजे सत्य विचार आहे. बघा, आपण काल होता, आज नाही, अचानक गेला. आपण म्हणतो ना, असं बरेच लोकांच्या बाबतीत भरतं, आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत, मित्रांच्या बाबतीत, नातेवाईकांच्या बाबतीत. ते ऐहिक विषय अत्यंत नश्वर आहे. भगवंतांनी पण तेच सांगितलं, बरं का. त्याच्याविषयी जास्त ममता मनात न ठेवणे म्हणजे अनासक्त बनणे. असा विचार मनामध्ये ठेवणे म्हणजे सत्य विचार. उच्चार आपण बोलतो बरेच वेळा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक असत्य बोलत असतात. असत्य बोलण्याचे परिणाम हे दुष्परिणाम होतात शेवटी. त्याचं कारण असं की असत्य बोलण्याने पहिला तर आपल्या वाणीला दूषितपणा येतो. दुसरी गोष्ट, असत्य बोलण्याने मनामध्ये भयाची निर्मिती होते. हे सगळं विश्लेषण आहे आपल्या शरीराचं आणि मनाचं. हे परिणाम त्याचे होत राहतात. त्यामुळं शक्यतो सत्यच बोलायचं. शक्यतो शब्द का वापरला? प्रत्येक ठिकाणी सत्य बोलता येत नाही. आपल्या जीवनातलं आपण ज्यावेळेस जीवन जगतो त्यावेळेस बरेच ठिकाणी असं होतं. मी उदाहरण देतो त्याच्यासाठी. आजकाल पूर्वी मी गायीचं उदाहरण देतो, आता नवीन जमान्यामध्ये मुलीचं देतो. आता सध्या जिहादचे फार प्रकरण चालू आहे जागोजागी. एखादी तरुण मुलगी तुमच्या घरामध्ये येऊन लपली आणि ते दरेंदे तुमच्या दरवाजावर टिक करून विचारतात, लडकी छुपी आहे क्या? आता काय बोलणार? सत्य बोलणार का असत्य बोलणार? या ठिकाणी त्या मुलीचं संरक्षण करणं ही आपली सामाजिक जबाबदारी असते. त्यामुळे असत्यच बोलावं लागतं. म्हणजे चांगल्या करण्यासाठी असत्य बोललेलं, ज्याच्यामध्ये माझा स्वार्थ नाही, तर ते क्षम्य आहे, असं भगवंतानी पण इथे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्या प्रकारे आपण विचार आणि उच्चार हे सत्य ठेवायचे. विचार, उच्चार, आचार. आचार म्हणजे आपण कसं वागतो दैनंदिन याच्यामध्ये, आपले शारीरिक व्यापार कसे चालतात, ते सुद्धा दुसऱ्याला त्रास न होणारे पाहिजे. अगदी साधं उदाहरण घ्या. आपण चाललोय घरामध्ये, एखाद्या वस्तूला लाथ लागली तर आपण काय करतो? जो सुसंस्कारित माणूस असेल तर तिला नमस्कार करतो लगेच. का? त्याचं कारण असं आहे, हा जो पहिला विचार बघितला ना आपण, सर्वाभूती परमेश्वर आहे. सर्वाभूती. माणसाला लागला तर करतोच, वस्तूला लागला तरी करतो. या कणाकणामध्ये परमेश्वराचा अंश आहे, अस्तित्व आहे. अशा भावनेने आपण तिला नमस्कार करतो. त्यामुळे आपली जी वागणूक आहे ती सुद्धा अत्यंत नम्र असली पाहिजे. त्याला आचार म्हणतात. विचार, उच्चार आणि व्यवहार. आता व्यवहार करताना खूप गफलती करतात लोक. आजकाल तर मार्केटिंगचा जमाना आहे. प्रत्येक ठिकाणी कुठली वस्तू शुद्ध मिळत नाही. त्याचं कारण काय? व्यवहारामध्येच खोट आहे. तर ते सत्य व्यवहार करायचे असतात. त्या ठिकाणी मग खूप कठीण आहे विश्लेषण करणं सुद्धा. एक उदाहरण देऊन समजावतो म्हणजे लक्षात. व्यवहार करताना माझी भूमिका काय ते बघायला पाहिजे. मी इथे पुण्यामध्ये एका विद्यार्थीचा वर्ग घेत होतो आणि त्या आंतरराष्ट्रीय नृत्यिका आहेत, होत्या, म्हणजे आता वयस्कर झाल्या. तर त्या म्हणल्या, सर तुम्ही व्यवहार सत्य करा म्हणतात. हा फ्लॅट मी घेतला म्हणले, हा 80 लाखाला घेतला आणि तो जो विक्रेता होता तो म्हणला की मला 40 लाख ऑन द्या. मी 40 लाखात तुमच्याकडनं काय ते खात्यामध्ये चेक घेईन. मोदीजींनी बंद केलं ना सध्या,
त्याच्यामुळे बरेच लोक रडतायत सध्या बरं का. तर फार कठीण समस्या आहे ती सांगणं. त्याच्यामध्ये तुम्हाला आपली भूमिका निवडणं, आपण व्यवहार सत्य करायचे आहेत. मग आपली भूमिका बघायची. आपली भूमिका काय आहे? परचेसर म्हणजे खरेदीदार. आपलं हे काय व्यवहार काय आहे, ड्युटी काय आपलं कर्तव्य, तेवढे पैसे त्याला द्यायचे. दॅट इज माय रोल. त्यांनी कसे घ्यायचे त्याचा रोल आहे, माझा नाही. त्यामुळे तो जसे मागतो तसे देऊन ही माझी गरज पूर्ण करायची आहे, मला फ्लॅट घ्यायचा. त्यामुळे त्या ठिकाणी तो सांगतो त्या पद्धतीने त्याच्याकडून ती वस्तू घ्यायची असल्यामुळं ते व्यवहार बी केलेत, मग ते सत्यच व्यवहार आहे. असं आपल्या रोलचं अनालिसिस, भूमिकेचं अनालिसिस प्रत्येक ठिकाणी करावं लागतं व्यवहार करताना. माझ्याकडनं काही खोट होत नाही ना हे त्यामध्ये बघायचं, म्हणजे ते सत्य व्यवहार होतात. म्हणजे काय? विचार, उच्चार, आचार आणि व्यवहार सत्य करायचे. हे सगळं दैनंदिन व्यवहार करताना, दैनंदिन वागणूक करताना पाळायचं असतं. असं योगाचा संदेश आहे आपला. माझे सध्या तरुण भारतमध्ये दर मंगळवारी योग संदेश या नावाखालीच लेख येतात. ते जर वाचले त्यातून तुम्हाला हे सगळं मिळेल. आमच्या ताई बहुतेक वाचतात, ताई. तर त्यांनी लाभ काय, व्हॉट इज माय गेन, असं म्हणून म्हणतो ना, आपलं मानस स्वभाव आहे, माझ्या काय मिळतं. तर सत्य वागणूक करून धैर्य प्राप्ती होते. पहिला गुण धैर्य. हे काही बाजारात मिळत नाही विकत, कोणाकडनं उसणं घेता येत नाही. आणि अशा रीतीने धैर्य जर असेल तरच मी जीवनामध्ये परिस्थितीचा सामना करू शकतो. धैर्य जर खचलं, कमी झालं, तर माणूस परिस्थितीतून पळून जातो, तेव्हा शेवटी आत्महत्या पण करतो. जेवढे आत्महत्यारे असतात ते धैर्यवान नसतात, भगोडे असतात ते. त्यामुळे हा जर गुण आपल्यामध्ये वाढवायचा असेल, परिस्थितीचा सामना करण्यासाठी मला जर हिंमत पाहिजे असेल तर मी सत्य वागणूकच केली पाहिजे माझी, असं ते पहिल्या यमाचं महत्व आहे. मग आपण पुढे जाऊ. अहिंसा. अहिंसा म्हणजे सगळ्यांना माहित आहे, हिंसा न करणे म्हणजे अहिंसा. 3 प्रकारचे आहेत, शारीरिक, मानसिक आणि वाचिक. आता शारीरिक हिंसा म्हणजे योग सांगतं कुठल्याही प्राण्याची हिंसा करू नका. कारण आत्ताच आपण बघितलं, सर्वाभूती परमेश्वर, किडामुंगी पासून हत्तीपासून माणसापर्यंत. ज्यावेळेस आपण कोणाची हिंसा करतो त्यावेळेस त्या तत्वाप्रती, परमेश्वर तत्वाप्रती आपला अपराध होतो. अशा लोकांना जीवनामध्ये शांती मिळत नाही, अशा लोकांना जीवनामध्ये निर्भयता मिळत नाही. त्यामुळे ज्यांना योग करायचा आहे त्यांनी मांसाहार करायचं नाही, अशी शिस्त आहे. तिथं प्राणी मारून खायला लागतात, ते नाही खायचे. कारण सृष्टीवरती भरपूर शाकाहार उपलब्ध आहे. ज्या दिवशी तो उपलब्ध होणार नाही त्यावेळेसची गोष्ट आलायदा, पण तोपर्यंत मी अशा पद्धतीचा आहार करणार नाही. हे महत्वाचं आहे, शारीरिक अहिंसा. पण त्याला अपवाद आहेत. अपवाद काय आहेत? आता आपण बाउंड्रीवर उभे असतो गन घेऊन देशाचं रक्षण करायला, मग तिथं शत्रूला मारावंच लागेल. तिथं काही अहिंसा करून केलं तो आपल्याला मारून टाकेल. त्यामुळं सेल्फ प्रोटेक्शन इज वॉरंटेड अंडर लॉ असं म्हटलंय. तुमच्या माहिती मग अशांनी सांगितलं, मी वकील पण आहे, पण वकिली करत नाही, योगाचाच अभ्यास देतो लोकांना. तर इट इज वॉरंटेड. स्वतःची सिक्युरिटी, देशाची सिक्युरिटी, राष्ट्राची सिक्युरिटी, याच्यासाठी आपण हिंसा करणं क्षम्य आहे. पण आता घरामध्ये बघा, डास, मच्छर, पाली, किडे असंख्य असतात. या सृष्टीवर फक्त आपलाच अधिकार नाही, सगळ्यांचा अधिकार आहे. आपण काय करतो ना, मारून टाकतो निरनिराळ्या औषधं वापरून, बाजारातले आणून. त्यांना मारायचं नसतं, त्यांना फक्त पळवून लावायचं असतं. तर मग काय करणार? सकाळी घरी अग्निहोत्र करा. घरामध्ये गौरी असते ना आपली, थोडी गौरी घ्यायची, त्याच्यावरती तांदूळ आणि तूप टाकायचं, त्याच्यावरती भीमसेन कापूर लावायचा, तो पेटवायचा, आणि मग त्यात थोड्या चांगल्या तुपाचे थेंब टाकायचे, अग्निहोत्र. ते मग देवाला वाळा, सगळ्या घरात फिरवा. त्या वाफेमुळं हे कुठलेही प्राणी, कीटक वगैरे घरात राहत नाही, निघून जातात. हा अनुभव आहे आमचा, मी अनुभवातून सांगतोय. आणि ती जी वाफ असते भीमसेन कापराची, तांदळाने तुपाची, त्याने तुमचे लंग्स पण चांगले राहतात, खोकला होत नाही, चिडचिड होत नाही मनाची, वगैरे वगैरे. आपल्या संस्कृतीमधला फार उत्तम उपाय, आपण तो करत नाही, विसरून गेलोय. तर या पद्धतीने ती अहिंसा त्या ठिकाणी पाळायची. मग आपण जाऊया
शारीरिक झाली. वाचिक अहिंसा, वाणीनी आपण दुसऱ्यांना दुखवायचं नाही. फार कठीण आहे, अत्यंत कठीण. मी योग जगलोय वयाच्या 12 वर्षापासून. ते पण मी आउट ऑफ नीड, गरजेपोटी योगापुढे वळलो होतो आणि म्हणूनच योगोपचाराचा पण अभ्यास केला पुढे. तर फार कठीण आहे वाणीनी आपण कोणाला न दुखवणं. समजा तुम्ही घरात वडील आहात, लहान मुलांना वळण लावायचं तर रागवावंच लागतं. ऑफिसमध्ये बॉस आहात, हाताखालच्या लोकांना फायर करावंच लागतं, त्याशिवाय ते कामं नीट करत नाही. पण हे करताना तुम्ही इतरांना दुखवलंय, इतरांचं मन दुखवलंय बरं का. भगवंतांनी काय म्हटलंय विभूती सांगताना, मन मी आहे, म्हणजे मग भगवंत दुखवायला गेला त्या ठिकाणी. मग काय करायचं, हे परिस्थितीजन्य करावं लागतं बऱ्याच ठिकाणी. मी सुद्धा बँकेमध्ये निर्णय हुद्द्यावर काम करताना हाताखालच्या लोकांना फायर, मी तर मेमो दिलेलं होतं इव्हन लेडीजला सुद्धा. येस, कामाच्या बाबतीत भयंकर स्ट्रिक्ट आहे सुरुवातीपासून. when you deliver getting salary, deliver the goods असा नियम असतो. काम येत नाही माझ्याकडनं शिका. बॉस कोण असतो ऑफिसमध्ये, ज्याला हाताखालच्या सगळ्या टेबलचं काम येतं तो बॉस. आजकाल तिथंच लोचा आहे सर्व, बॉसलाच काही येत नाही. ते आला इथं, तो भाग वेगळा आहे. पण मग हे करत असताना मी त्यांना दुखवलंय, मग काय करायचं. ती परिस्थिती निवडल्यानंतर त्या व्यक्तीकडे, त्या मुलांकडे जाऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवा आणि माफी मागा. येस, नुसतं सॉरी नाही म्हणायचं, रिक्वेस्ट पार्डन, मी असं असं वागलो, माफ कर, माझी ती भूमिका होती त्यावेळेस. काय वेळ तुम्ही असं म्हटल्यानंतर त्याच्या मनामध्ये जो तुमचा बदला घेण्याचा भाव असतो, रिव्हेंजफुल ऍटिट्यूड म्हणतात त्याला, होते बरं का. मिलिटरी इंटेलिजन्स स्कूलमध्ये ज्यावेळेस मी कमांडिंग ऑफिसर समोर लेक्चर घ्यायचो, तर ते मेजर ऐकत होते बाजूने. ते म्हणले बाद में मिलो मुझे सर. बोले आपने ये बात बहुत अच्छी बोली आज. बोले क्यों. बोले हमारा राइफल सुबह सुबह साफ करते हैं और गोली अनावधान से छूटती और जिसने कल फायर किया उसकी लगती है. बोले फैक्ट त्यांनी सांगितली. बोले आज से हम ऐसा करेंगे, जिसको फायर किया परेड के बाद उसकी जापे माफी मांगली. तर अशा पद्धतीची माफी कोण मागू शकतं, ज्याच्याकडे धैर्य आहे. भेकड माणूस माफी नाही मागू शकत. माफी मागायला फार मोठं धैर्य लागतं. आणि तिसरी आहे ती वाचिक झाली, मानसिक हिंसा. मनाने कोणाला शाप द्यायचे, फार कठीण, अत्यंत कठीण. कोणाचं वाईट चिंतायचं नाही वगैरे वगैरे. एक उदाहरण देतो साधं. तुम्ही कार चालवताय, क्रिमी रोड आहे एकदम, 120च्या स्पीड गाडी चालली आहे तुमची, आणि मध्येच कुठेतरी खड्डा होता, तो तुम्हाला दिसला नाही, आणि मोटरचं एक चाक त्या खड्ड्यात पडलं. त्यावेळेस मन काय करतं बघा, व्हॉट माइंड विल डू. इन्स्टंट रिॲक्शन असतं. त्या खड्ड्या करणाऱ्याला कुठली तरी शिवी देणार, काहीतरी त्याबद्दल वाईट बोलणार, त्याची इन्स्टंट रिॲक्शन असते. काय झालं सायंटिफिकली, ज्यावेळेस तुम्ही असं वाईट बोलला किंवा शिवी काढली, त्यावेळेस तुमच्या ब्रेन मधलं बिटावे बाहेर पडली. ती बिटावे अत्यंत मजबूत असते, ती कधीच विलीन होत नाही. एक ना एक दिवस त्या माणसाला जाऊन ती लागणारच, त्याचं वाईटच होणार. हा निसर्ग नियम आहे. संपूर्ण विश्व व्हायब्रेशन करत चालतं. म्हणजे काय झालं, आपण त्याचं वाईट केलं होतं. माणसं माहित नाही आपल्याला, कधी कधी आपण तोंडावर लोकांना वाईट म्हणतो, बोलतो किंवा मनात चिंतो, याचं वाईट होऊन जावं वगैरे वगैरे. तर माझ्याकडनं अपराध झाला, मग काय करायचं. रात्री झोपताना परमेश्वराची प्रार्थना करायची, सर्वात सुखीन संतु सर्वे संतु निरामया वगैरे वगैरे. संस्कृतीत नसेल तर मनाने करायचं की मी ज्याला वाईट बोललो, वाईट चिंतलं, त्याचं पण भलं कर वगैरे वगैरे. अशा पद्धतीची प्रार्थना केली तरच शांती मिळते. अन्यथा तुम्ही लोकांना, इतरांना वाईट चिंतत असाल, तुम्हाला शांती नाही मिळणार कधीच. हा शांती मिळण्याचा फार मोठा असा मार्ग आहे. आणि अहिंसा केल्याने काय प्राप्त होतं आपल्याला, सत्यपालन केल्याने धैर्य प्राप्ती, अहिंसा पालन केल्याने निर्भयता प्राप्त होते. सगळे आपण भयाने ग्रासलेलो आहोत आणि भयामुळे सगळं करतोय बरं का. कोणाला खुर्ची जाण्याचं भय, कोणाला अधिकार जाण्याचं भय, कोणाला घरातले लोक नीट वागत नाही याचं भय. तर ही निर्भयता अहिंसा पालन केल्याने प्राप्त होते. भय हेच कारण आहे अनेक रोगांना सुद्धा.
त्यामुळं शरीर पण निरोगी राहतं. तिसऱ्याकडे जाऊ, सत्य अहिंसा अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी न करण्याची कला, आर्ट ऑफ नॉन स्टिलिंग. तुम्ही आम्ही चोर नाही, पण माझं स्टेटमेंट काय बघा पुढचं. मॅन इज अ बॉर्न स्टिलर. मनुष्य हा उपजत चोर आहे. मान्य आहे? तुमचे चेहरे मला पाहता येत नाहीत ना, तर संभ्रमात असतो आपण. असं कसं म्हणता येईल? मी एक छोटस उदाहरण देतो. 2 तानी मुलं घ्या, 3-4 महिन्याची, फार तर दोघांना एकाच सतरंजीवर ठेवा. फक्त एकाच्या हाती रंगीत बॉल द्या, जो हलका असतो, दुसऱ्याला देऊ नका. दुसरा काय करतो बघा थोड्या वेळा. तो एकदा मोठ्या मोठ्याने ओरडेल, मला दे, किंवा हिसकून घेईल त्याच्याकडनं. बॉर्न स्टिलर. कसे चोरी करतो बघा माणूस. विचार, दुसऱ्याचे विचार स्वतःचेच म्हणून लादतो, आपली कॉलर टाईट करायला. दुसऱ्याचे विचार सांगू नये तसे नाही, पण त्याचं नाव उधृत करा. मी तर तुम्हाला सांगितलं ना, 28 वर्षापासून फॅकल्टी आहे. आम्हाला बोर्डवरती चांगले विचार लिहायला लागतात, पण त्याच्याखाली त्याचं नाव उधृत करावं लागतं. कोणाचा आहे? तुकारामाचा आहे, ज्ञानेश्वराचा आहे, पांडुरंगाचा आहे, वगैरे वगैरे, सायंटिस्टचा आहे. म्हणजे विचारांची चोरी होते. आजकाल IT क्षेत्रात तर फार चोऱ्या व्हायला लागल्या आहेत. डेटा विकतात चोरून. कित्येक कर्मचारी कंपन्यांनी काढून टाकले अशा प्रकारची चोरी केल्यामुळे. आपण काय बघतोय? असते आर्ट ऑफ नॉन स्टिलिंग. तर पहिली चोरी विचारांची, दुसरी वस्तू, जसं मग अशी बॉल बघितला, आपल्याकडे नाही दुसऱ्याची घ्या. तिसरी धन, अर्निंग मनी बाय करप्ट वे, भ्रष्टाचाराने पैसा कमावणे. त्याला योग अलक्ष्मी म्हणतात, लक्ष्मी म्हणत नाही. जे लोक लक्ष्मी सूक्त वाचतात त्यांना माहित असेल, त्याच्यामध्ये रुची आहे. अलक्ष्मी नाश्याम्यहम. जी वाम मार्गाने चोऱ्या करून, भ्रष्टाचार करून, लांड्या लवाड्या करून आणलेलं धन असतं, ती अलक्ष्मी असते. ती आपल्या घरात येऊ नये याचं सर्वात महत्वाची जबाबदारी घरातल्या गृहींची राहते. तिने तशी अलक्ष्मी घरात येऊ द्यायची नाही. त्या लक्ष्मीने कल्याण होत नाही, नेस्तनाबूत होतं. घरातली नवीन पिढी वाईट मार्गाला लागते, घरामध्ये रोगराई पसरते त्या लक्ष्मीनी. कारण त्या लक्ष्मी मागे जी अलक्ष्मी आहे, इतरांच्या वासना असतात ज्यांच्याकडून तुम्ही हिरावून घेतली त्यांच्या, आणि त्या वासनांमुळे तुमचं कल्याण होत नाही. म्हणून ती अलक्ष्मी आणायची नाही, पैसा धन चोरायचं नाही. असं आपले पंतप्रधान सारखेच भ्रष्टाचार नाही, खाने न दूंगा खाने में नहीं दूंगा, ते लोक खातायत खूप. परवा मी असंच एका बाजारामध्ये एक विक्रेत्या बाई होत्या, त्यांनी विचारलं, कसं आता तुम्हाला, आता सगळं ऑनलाईन झालं ना, भाजी घेतली तरी ऑनलाईन आहे. म्हटलं का आता बरं वाटतं की नाही? कसलं बरं म्हणे, सगळा सत्यानाश करून ठेवला म्हणे. त्याचं कारण असं की वाम मार्गाने जो येणारा पैसा आहे तो बंद केला, आणि मग भ्रष्टाचार बंद झाला. त्यामुळे अशा लोकांचे पोट दुखतात. तर असा पैसा हा अलक्ष्मी आहे आपल्या शास्त्राच्या दृष्टीने. ती कमवायची नाही, चोरी नाही. म्हणून अलक्ष्मी नाश्याम्यहम, ती नाश करायची, आणायचीच नाही घरामध्ये. धन काय काय बघितलं आपण बघा. विचार, वस्तू, धन. चौथं फार महत्वाचं आहे, स्त्री पुरुष. दुसऱ्याची स्त्री, दुसऱ्याचा पुरुष यांची अभिलाषच करायची नाही. समर्थांनी काय सांगितलं बघा. परद्रव्य अनिक कांता परावी, एदरती मना सांडी जीवे करावी. त्यांनी शेकडो वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आज कसं लिहिलं असतं? आज समान हक्काचे दिवस आहेत ना. परद्रव्य अनेक कांता अब्लिक पुरुष परावा, एदरती मना सांडी जीवे करावी. मनानेच ते सोडून द्यायचं आहे, ती चोरी नाही करायची, बरं का. आणि 5वं आहे वेळ. आपल्याला ठराविक वेळेतच काम करायचं असतं, आपण इतका वेळ लावतो, ती वेळेची चोरी. आणि वेळेची चोरी केल्यामुळे तर आत्मविश्वासच नाहीसा होतो. त्यामुळे अशा पद्धतीचं हे अस्तेय पालन आपल्या योगात दिलंय. सत्य, अहिंसा, अस्तेय, 5 प्रकारच्या चोरी बंद करायच्या. आपण आपल्याकडे बघायचं. रात्री झोपण्याच्या आधी लगेच गादीवर पडल्यावर झोप लागत नाही. 10-15 मिनिटं जातात. त्या 10-15 मिनिटांमध्ये आपण आपल्या बाहेर मनाने
सकाळपासून आतापर्यंत कसं वागलो किंवा वागली ते बघायचं. त्यात जर असं काही घटना घडल्या असतील माझ्या हातून तर स्वतःला क्षमा करायची नाही. जो स्वतःला माफ करतो त्याची उन्नती होत नाही कधी. दुसऱ्या दिवशी मी असं करणार नाही असं संकल्प करायचा आणि स्वतःला शिक्षा करायची. काय शिक्षा करणार? सकाळचा चहा त्यात साखरच घालायची नाही किंवा गुळ घालायचं नाही, फिक्का प्यायचा. त्या दिवशी जेवणामध्ये जो आवडता पदार्थ असतो मीठ तोच घालायचं नाही. मग आपण शिक्षा घेतल्यासारखी होते आणि अशा चुका होत नाही. सत्य, अहिंसा, आर्ट ऑफ नॉन होर्डिंग. संग्रह करण्याची माणसाची एक हौस असते, हॉबी असते. सगळ्या गोष्टीचा संग्रह तो करत राहतो. योग सांगतात जेवढी गरज आहे तेवढंच कर. या सृष्टीमध्ये काही येत नाही, काही जात नाही. जे आहे तसंच आहे, फक्त ते स्वरूप बदलतं. आपण जर जास्त संग्रह केला तर आपण इतरांना त्यांच्या गरजांपासून वंचित करतोय, सामाजिक अपराध करतोय. 165 लिटरचा फ्रीज आहे घरात, परत 270चा आहे. कशाला? हाय ह्या ज्या गरजा आपल्या आहेत त्या कमीत कमी स्त्रोतामध्ये भागवणे त्याला अपरिग्रह म्हणतात. म्हणजे आपण मग दुसऱ्यांची काळजी केल्यासारखं आहे, दुसऱ्यांचा आपण त्यामध्ये व्यवस्था केल्यासारखी. म्हणून अपरिग्रहाचं पालन आवश्यक असतं. आणि अपरिग्रह केल्यामुळे काय होतं? पर्याप्ततेची भावना येते, फिलिंग ऑफ कॉम्प्लेसन्सी म्हणतात. लोक नुसते धावतायत, कशासाठी माहित नाही. तर ती पर्याप्तता, कुठं थांबायचं हे त्या पर्याप्ततेने कळतं, अपरिग्रहामुळे कळतं. म्हणून हा चौथा यम अत्यंत महत्वाचा आहे सगळ्यांसाठी. माझ्याकडे मार्केटिंगचा एक विद्यार्थी येतोय शिकायसाठी. त्याला मी खूप स्ट्रेसफुल वगैरे वगैरे, त्याला हे सांगितलं क्यों दौड़ रहे, क्या कारण है? बोले सर पैसा कमाना है. बोले कितना आवश्यक है? अन्न वस्त्र निवारा एवढाच गरजेचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त पैसा गरजेचा नाही. फिर क्यों कमा रहे आप, किसके लिए कमा रहे? हे आता तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं. त्याला मी काउन्सिलर पण आहे, त्याला काउन्सिलिंग करताना अर्धा तास लागला. तेव्हापासून त्याने धावणं सोडलं. त्या दिवशी जॉब सोडणार होतो, दुसऱ्या जॉब पण दुसरा घेतला नाही. अँड नाव इज व्हेरी कूल अँड काम. आज त्याने आमच्या ऍप वरती फीडबॅक पण दिला. फॉर रिड्युसिंग एन्झायटी वी मस्ट गो टू जोग सर, फॉर लर्निंग योगा वगैरे वगैरे. सांगायचं तात्पर्य अपरिग्रह हा अत्यंत महत्वाचं अंग आहे यमामधलं. त्यानंतर शेवटचं आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही म्हणा लग्न झालं आता ब्रह्मचर्य कसं? ब्रह्मचर्य म्हणजे फक्त सेक्शुअल लाईफ पुरतं मर्यादित नाही, तर काम आपण वैध मार्गाने पूर्ण करायचं असतं. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, माया हे सगळ्यांना आपल्याला दिले आहेत आपली परीक्षा घेण्यासाठी. ते फायद्याचे पण आहेत आणि तोट्याचे पण आहेत. त्यांचं व्यवस्थापन करायचं असतं. त्यांचा नाश होऊच शकत नाही, कारण ते प्रकृतीचे गुण आहेत सगळे. त्यामुळं ब्रह्मचर्य म्हणजे काय तर पवित्र आचरण. ब्रह्म म्हणजे जी वस्तू आपल्याला आपल्यामध्ये बघायची आहे तिला ब्रह्म म्हटलेलं आहे. सगळ्या चराचरामध्ये व्यापून आहे तिला ब्रह्म म्हटलंय. तिला बघण्यासाठी, तिचा अनुभव घेण्यासाठी, तिचा साक्षात्कार होण्यासाठी जे आचरण पाहिजे त्याला म्हटलंय पवित्र आचरण म्हणजे ब्रह्मचर्य. मग मी काय करायचं? योग सांगते वेगळं काही करू नको. कर्म करताना सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह या 4 शिस्तींचं पालन कर. तू ब्रह्मचर्यच पालन करतोय. आणि अशाच लोकांना ध्यान लागतं, बाकी त्यांना नाही. चोरी करणारे, खोटे बोलणारे, मक्कार, भ्रष्टाचार, पॉलिटिशियन, डिप्लोमॅट यांना ध्यान लागत नाही. कारण योग सांगतं ध्यान कोणी करू शकत नाही, ते ध्यान लागतं. बरं का? आता आपण फक्त ध्यानाची पहिली पुढच्या 3 पायऱ्या आहेत त्या तिकडे जाताना त्याचा अनुभव येतो आपल्याला. आणि मग आपोआप आपलं आचरण, आपले व्यवहार सुधारतात. मग आता आपण ही झाली सामाजिक शिस्त यम. आता वैयक्तिक शिस्तीकडे जाऊन मग आपलं व्याख्यान संपू. मला 4:30 पर्यंत ताईने वेळ दिलाय. बरोबर आहे ना सुचित्राताई? हो दादा, हो सर. ऐकतायत की नाही सगळे? हो, सगळे ऐकतायत. दुसरीकडे
दुसऱ्या विषयाकडे जायचं म्हणजे नियम, वैयक्तिक जीवनात कसं जगायचं, कसे नियम पाळायचे, त्याच्याकरता हा नियम सामाजिक जीवनासाठी. बघा तुम्ही, सत्य, अहिंसा, अस्त्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, ह्या सगळ्यांचा संबंध समाजाशी आहे, कुटुंबाशी आहे, इतरांशी आहे, तेव्हा आपण ते पालन करू शकतो. आणि नियम हे स्वतःसाठी आहे. पहिला नियम आहे शौच. शौच म्हणजे शुद्धता, स्वच्छता. 3 शौच आवश्यक आहे: शरीर, मन आणि साधन. शरीर स्वच्छता आपण करतो, आंघोळ करतो, साबणा लावतो वगैरे वगैरे. स्नानाचे पण 6 प्रकार आहेत. आपल्याला परिस्थितीनुरूप जे शक्य आहे ते घ्यायचं, बरं का. माझ्या लेखात मी लिहिले आहेत ते, की तेवढं सांगायला वेळ नाही आता, कारण मला ते 4:30 पर्यंत संपवायचं. तर कुठलं तरी स्नान करून आपण शरीर शुद्ध ठेवतो. मन शुद्धीसाठी काय, मन काही काढून वॉशिंग मशीनवर टाकता येत नाही, धुता येत नाही. तिथे शक्ती आहे परमेश्वराने दिलेली आपल्याला. मग मन शुद्ध कसं करायचं, तर मन शुद्धीसाठी प्राणायाम हा संस्कार आहे. 108 प्रकारचे प्राणायाम आहे. आमच्या क्लासेसमध्ये साधारणतः 10-15 पर्यंत प्राणायाम शिकवतो. प्राणायामाने मन कसं शुद्ध होणार, असा प्रश्न आहे. तर आपल्या शरीरामध्ये नाभीपासून 72,000 नाड्या पसरतात. नाड्या म्हणजे प्राण शक्तीचे स्त्रोत, त्याला नाड्या म्हटलं. रक्तवाहिन्या नाही. प्राणायाम केल्याने त्या शुद्ध होतात, आणि त्या शुद्ध झाल्या की मन शुद्ध होते. तर अशा पद्धतीने मन शुद्ध करायचं असतं, आणि प्राणायाम शिकावे लागतात. प्राणायाम जर चुकीच्या पद्धतीने केले, दुष्परिणाम होतात त्याचे. माझे एक विद्यार्थी होते ICS कॉलनीमध्ये, एका साखर कारखान्याचे MD होते. ते आमच्या कुठल्या तरी शिबिरात शिकले, आणि त्यांचा मला फोन, फार जुनी गोष्ट, त्यावेळेस माझी मिसेस माझ्यासोबत काम करायची, ती पण योगा टीचर होती. ती आता डिसेंबर मध्ये 22 मध्ये वारली. तर त्याचा फोन आला, सर म्हटले माझे खांदे जाम झाले आहेत. त्यावेळेस माझ्याकडे दोघे आम्ही क्लासेससाठी फिरायचो. मारुती कार होती. तिला म्हटलं आपण जाऊया. 12:30ला आमचे साधारणतः क्लासेस संपायचे. त्यांच्याकडे गेलो, म्हटलं काय करताय ते दाखवा मला एकदा करून. तर ते मी शिकवलेलं सगळं व्यवस्थित करायचे. बरं, ते सगळ्या डॉक्टर्स कडे जाऊन आले, बघून आले, ते सगळे तपासणी झाली, काहीच नाही कुठे. त्यांचा मुलगा असा बाजूला बसला होता, एक 25-30 वर्षाचा. तो म्हणला हे सकाळी ते बाबाकडे बघतात ते असं असं करतात. माझ्या लक्षात आलं. म्हटलं ते काय करतात दाखव मला करून. ते भस्त्रिका चुकीची करत होते, बरं का. म्हणून योगातल्या कुठल्याही गोष्टी पुस्तकात बघून, टीव्हीत बघून बघायचे नसतात. सकाळी सकाळी खूप बाबा लोक पुढे येतात, आपण टेम्पटेड होतो. ते सांगतात प्रामाणिकपणे की शिक्षकासोबत करा, तुम्ही स्वतः करू नका, कारण टीव्ही किंवा पुस्तक तुम्हाला बघू शकत नाही तुम्ही कसं करतात. तर त्यांची ती चुकत होती. म्हटलं दिस इज द रिझन. मग त्यांना ते दुरुस्त करून दिली. म्हटलं अशा पद्धतीने करा, 15 दिवस करा. जर तुम्हाला त्रास परत राहिला तुम्हाला फोन करा, अदरवाईज फोन करू नका. त्यांचा काही फोन आला नाही. नंतर मुलांनी सांगितलं बरे झाले. तर प्राणायामाचे सिद्धता करावी लागते, तर ते सिद्ध होतं. अगदी साधे तुम्ही प्राणायाम करत असाल, अनुलोम विलोमचे आयाम कुठे मिळायला पाहिजे, ह्याचं उत्तर कोणाकडे असेल तर मला माईक ऑन करून सांगा. इफ एनीबडी नोज. ताई सोडून सुचिता ते आमचे क्लासेस करतात, त्यांना माहिती आहे. हँड रेज करा, हँड रेज करा जर कुणाला माहित असेल तर. प्राण म्हणजे श्वास, आयाम म्हणजे टोनिंग. द अस्पष्टता स्पर्श शरीरात होतो. अगदी साधा प्रश्न आहे, तुमची काही परीक्षा घेतलेली. एक कुतूहल म्हणून विचारतो की तुम्ही लोक अनुलोम विलोम प्राणायाम करत असाल, अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आयाम कुठे मिळायला पाहिजे? इफ एनीबडी नोज ही शुड टेल, अदरवाईज आपण पुढे जाऊ. अनुलोम विलोम करून बघा, तुमच्या तुम्हाला लक्षात येईल. तुमच्याकडे जो शिक्षक असतो शिकवणारा, तो सुद्धा अनुभवी पाहिजे, ज्याने योग अनुभवलेला आहे. मी माझी बढाई म्हणून नाही सांगत आहे. आजकाल फॅड निघालाय, 6 महिन्याचा कोर्स करतात, शिकवायला सुरू करतात, डायरेक्ट व्हिडिओ काढतात. त्याच्यामध्ये मला बायलांना हसायला येतं. अनेक गोष्टी चुकीच्या करतात ते. माझ्यासोबत एक प्रवासामध्ये विद्यार्थी होता,
एम एचा, त्यांनी योगामध्ये एम ए केलं. म्हटलं वा, खूप आनंद झाला तू असं केलं वगैरे वगैरे. मग त्याची पण चर्चा सुरू होती. म्हटलं एक प्रश्नाचं उत्तर दे, अनुलोम, तू म्हटलं एम ए केलंस, म्हणले हा. म्हटलं अनुलोम विलोम मध्ये आयाम कुठे मिळायला पाहिजे? तो असा प्रश्नार्थ चिन्ह करून माझ्याकडे बघायला लागला. तो म्हणले ते शिकवलंच नाही आम्हाला, आयाम काय असतात वगैरे वगैरे. हा सूक्ष्म अभ्यास ज्या शिक्षकाचा किंवा ज्या अभ्यासाचा आहे, अशाच कडनं तुम्ही योग शिका. आलं का लक्षात? आणि मग अशा पद्धतीचे प्राणायाम केले की मनशुद्धी होते. आलं का लक्षात? तिसरा आहे शोध साधनांचा. या पेन पासून घरापर्यंत मी कसं अर्जित केलं, हे जर लांड्या लबाड्या करून, चोऱ्या करून, डाके टाकून केलं असेल तर त्या तशाच व्हायब्रेशन शेवटपर्यंत सोडणार आणि तुमची प्रगती कधीच होऊ देणार नाही. त्यामुळं आपली साधन, त्याला साधन सुचिता म्हटलंय. ह्या आपल्या ताईंचंच नाव आहे बरं का. तर ते सुचित म्हणजे चांगल्या मार्गाने कमवलेले असले पाहिजे, त्याला म्हटलंय शौच. त्यानंतर संतोष. जरा फास्ट जाऊया. संतोष ही काही शिस्त नाही, नियम नाही आहे असं तुम्ही प्रत्येक जण म्हणाल, पण खूप खोलात जाऊन अभ्यास केल्यानंतर, मी योगाचा अभ्यास 12 वर्षाचा असतापासून केला. अनेक ठिकाणी योग शिकलो. इव्हन धीरेंद्र ब्रह्मचारी जे इंदिरा गांधींचे गुरु होते योगा, इंदिरा गांधी योग हे होत्या, साधक होत्या, त्यांच्याकडून पण शिकलो. त्यानंतर बिहारचे जे आहेत गुरु, त्यांचे पण, माझे योगातले गुरु नागपूरचे आपले जनार्दन स्वामी, त्यांच्याकडनं मी क्रियायोग शिकलो. आत्मिक योग हा आमच्या महाराजांकडून, गुरूंकडून शिकलोय. तर सांगायचं तात्पर्य असं की अल्प शिक्षणातून अनुभव न घेऊन लोक योग शिकायला लागले, त्यामुळे थोडा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. तर ही साधन सुचिता झाली. दुसरा संतोष. संतोष हा नियम कसा काय आहे थोडक्यात सांगतो. कुठली परिस्थिती आपल्या समोर असेल त्याचे 2 भाग असतात. एक आपल्या अधिपत्याखालील परिस्थिती, दुसरी आपल्या अधिपत्याखाली नसलेली परिस्थिती. त्याला एरिया ऑफ कंट्रोल, एरिया बियॉन्ड कंट्रोल म्हणतात. आपलं काम सुरू करायच्या आधी, आपली ऍक्शन सुरू करायच्या आधी पहिले परिस्थितीचं विश्लेषण करायचं की माझ्या अधिपत्याखाली काय, त्याच्यावरच काम करायचं, त्याच्यावरच आपले शारीरिक मानसिक श्रम करायचे. म्हणजे त्या कर्मातनं चांगलं निर्माण होतं, ती परिस्थिती सुधारण्याला मला किंवा त्यातनं काही निर्माण होणार. तुम्ही जर एरिया बियॉन्ड कंट्रोल, अधिपत्याखालील परिस्थितीवर काम करत असाल, वैचारिक किंवा शारीरिक, तर त्यातनं काही निष्पन्न होणार नाही. शेवटी आपल्याला पस्तावावं लागेल. म्हणून संतोष हा नियम आहे आणि या पद्धतीने तो आपण आपल्या जीवनात पाळायचा असतो. त्या परिस्थितीचं विश्लेषण करणं यालाच विवेक म्हणतात. तो विवेक आपला सतत जागृत असला पाहिजे. शौच, संतोष, तप. तपाचा अर्थ आहे ताप विणे, साधा अर्थ. काय तापवायचं? शरीर. त्याच्याकरता तव्यावर बसायचं नाही गरम, त्याच्याकरता एक उपवास करायचा. हे जे मशीन आहे हे सतत चालू असतं 24 तास. ते मशीन एक दिवस बंद ठेवायचं, म्हणजे मग उपवास दिवशी काहीच खायचं नाही. तुम्ही म्हणा आम्ही तर साबुदाणा खातो, साबुदाणा खाण्याचा पदार्थच नाहीये मुख्यत्वे करून. तर एक दिवस पोट रिकामं ठेवायचंय, त्या दिवशी काही खायचं नाही. पाणी हवं असेल तर फक्त घ्यायचं एक एक घोट. काय होईल? आपला अग्नी पेटलेला असतो जठराग्नी, तो काही उपाशी राहत नाही. तो आतलं सगळे विषाचे पदार्थ खाऊन टाकतो, कॅन्सरस सेल सुद्धा जाळून टाकतो. त्याच्यामुळं एक दिवस असा उपवास करायचा आणि तोच थोडा धार्मिक भावनेने देवाच्या स्मरणात केला तर आपल्याकडे येणारा फार महत्वाचा उपवास असतो एकादशी. 10 दिवस खाऊन झालं, 11व्या दिवशी उपवास करायचा पांडुरंगाच्या नावाने. आणि त्यामुळं आपली मानसिक शक्ती वाढते. त्या दिवशी जप जाप काय असेल ते आपल्या पद्धतीप्रमाणे करायचं. परमेश्वराच्या चिंतनात असा उपवास केला तर ते खरंच तप होतं, शुद्धता निर्माण होते आतमध्ये. तपाचं मुख्य साधन आहे, परिणाम आहे शुद्धता, मानसिक शुद्धता, शारीरिक शुद्धता. हा तपाचा महत्वाचा असा भाग आहे. तपाचा दुसरा अर्थ आहे सातत्याने करणे, सतत 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 एकच एक गोष्ट. समजा आता आपण आसन प्राणायाम केलं तर आमच्याकडे बरेच लोक येतात, सर मी करते काहीच झालं नाही अजून माझ्यामध्ये, असं बघतात शरीराकडे. म्हटलं तप कर,
कमीत कमी 180 दिवस अभ्यास करावा लागतो, तेव्हा परिणाम जाणवतात. तोपर्यंत नाही. 2 दिवस 4 दिवस करून होत नाही. तो योगाचे नियम आहे की तुमचा अभ्यास सुरू केल्यानंतर 90 दिवसात परिणाम जाणवायला लागतात. पुढचे 90 दिवस अभ्यास केल्यामुळं ते सगळं सेटल होतं, म्हणजे तुम्हाला लागू होतं शरीरामध्ये. असं ते 180 दिवसाचं 6 महिन्याचं तप आहे योगाचं. कुठलेही आसन असो, प्राणायाम असो, हे सुद्धा आता आपण यमनियम पाहिले. याचा की एका दिवसात सराव होत नाही माणसाला. सतत 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 प्रयत्न करायला लागतात, तेव्हा ते आपल्या अंगी बनतात. त्याला तप म्हटलेलं आहे. आणि तप केल्याने महत्वाचा अजून दुसरा फायदा असा आहे की आत्मविश्वास निर्माण होतो तपाने. सातत्याने तीच तीच गोष्ट केल्यामुळे. ध्यानासाठी तर तपाला खूप महत्व आहे. ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागेवरच बसावं लागतं. त्यात थोडासा बदल केला तरी ध्यान लागत नाही तुम्हाला. ते तप आहे एक प्रकारचं. ठरलेल्या वेळी त्याच ठिकाणी बसणे, त्याच दिवशी, रोज त्याच वेळी, तर त्याला तप म्हणते. शौच, संतोष, तप, स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन आहे सेल्फ लर्निंग. स्वतःचा अभ्यास हा सतत शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवायचा असतो. कारण आपल्या अभ्यासाचे परिणाम आपल्या अंतर्मनावरती होतात आणि अंतर्मन जन्मोजन्मी आपल्या सोबत असतं. त्यामुळं शेवटच्या श्वासापर्यंत अभ्यास थांबवता येत नाही. तुम्हाला माहिती आहे ना. आणि अभ्यास, ज्ञान घेणे आणि ज्ञान देणे हे कोणाकडनं घ्यायचं, कोणाकडनं, याला काही बंधन नाही. आपल्याला माहिती आहे रावणाचा जेव्हा मृत्यू व्हायला लागला होता तेव्हा रामाने सांगितलं लक्ष्मणाला, जा त्याला विचार लंका एवढी समृद्ध आणि व्यवस्थित कशी ठेवली, हाऊ यू मॅनेज दी लंका. बरं का. तर स्वाध्याय करताना आपण नम्र असणं फार गरजेचं आहे. कुठली पोथी वाचताना, कुठली ग्रंथ वाचताना त्या ग्रंथकर्त्याचे पहिले नमन करावं लागतं, तेव्हा ते आपल्याला कळत. लक्ष्मण गेला आणि रावणाच्या पायासमोर उभा राहून, सॉरी, डोक्यासमोर उभा राहून विचारलं. रावणाने काहीच नाही सांगितलं. तो मृत्यूशय्यावरती होता शेवटच्या क्षणामध्ये. आला रामाकडे परत, तर काही सांगत नाही. विचारलं ते. राम म्हणले, तू कुठे उभा होता? तुझ्या डोक्याजवळ. म्हणलं, ते डोक्याजवळ उभं राहणं म्हणजे उद्धटपणा आहे. त्याच्या चरणाजवळ, पायाजवळ उभा राहा, मी तुला नम्रत आहे, नमस्कार कर आणि मग विचार, मग तो सांगेल. मग त्याने सांगितलं पुढे वगैरे. हा एक उदाहरण दिलं की स्वाध्याय करताना, आता स्वाध्याय कशाचा करायचा, कुठले ग्रंथ वाचायचे, तर महाराष्ट्रामध्ये 3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. दासबोध, जीवनाचा जिना कसा चढायचा, हे दासबोधात दिलेलं आहे. मी 10वीत असताना पासून दासबोध अनेक पारायण केले. त्याच्यामध्ये तरुणपणातच दासबोध वाचायचं असतं, म्हणजे जीवन कसं घडवायचं ते आपल्याला कळतं. दुसरा ग्रंथ आहे एकनाथी भागवत. सगळं तत्वज्ञान जीवनाचं एकनाथांनी त्यात मांडलेलं आहे. अनेक ठिकाणी आपल्याला चापट्या मारतात त्याच्यामध्ये ते. त्यानंतर तिसरा महान ग्रंथ महाराष्ट्राला ज्ञानेश्वरी. समजत नाही लवकर, खूप प्रयत्न करून समजतो. ते 3 ग्रंथ महाराष्ट्रीयन माणसांनी वाचायलाच पाहिजे. गीता तर हा अखंड विश्वाचा ग्रंथ आहे. ते फिलॉसॉफी ऑफ लाईफ. जे मी गीतेचं वर्णन करताना लोकांना सांगतो, इट्स नॉट अ रिलिजियस बुक. ते धार्मिक ग्रंथ नाही, ते जीवनाची फिलॉसॉफी आहे. मोठे मोठे सायंटिस्ट लोकांचा असा अनुभव आहे, ते असं म्हणतात, व्हेन देर इज अ ब्लॉकेड इन माय फ्रंट, आय एम रीडिंग एनी पेज ऑफ भगवद्गीता अँड आय गेट द सोल्युशन. म्हणजे माझ्यासमोर जेव्हा ब्लॉकेडला आपण काय म्हणूया की परिस्थिती अशी गुंठीत असते, मार्ग मिळत नाही, त्यावेळेस मी गीता उघडतो, कुठले पान समोर आलं ते वाचतो आणि मला मार्ग मिळतो. इतकं त्या प्रासादिक परिणाम आहे गीतेचे. तर हे 4 ग्रंथ आपण सगळे गीतेचे अभ्यास काय ते वाचून ऐकून मला फार आनंद झाला, म्हणून मी स्वतः तुमचं अभिनंदन केलं. पण स्वाध्यायासाठी 3 ग्रंथ फार आवश्यक आहेत, ते पण वाचणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचा अभ्यास आपण केला, स्वाध्याय होतो. स्वाध्याय केल्यामुळं अंतर्मन आपलं सुशिक्षित होतं. आपण सगळे शिक्षित आहोत, सुशिक्षित लोक फार कमी आहेत. त्याच्यामुळे सध्या समाजामध्ये प्रॉब्लेम आहे. तर सुशिक्षित म्हणजे संस्कारित मन, ते त्यामुळे साधतं. आणि स्वाध्याय केल्यामुळं मग जीवनाचा अर्थ कळतो माणसाला. जीवन कसं जगायचं, जीवनाकडे कसं बघायचं, बरं का. आणि मग त्या ठिकाणी माझं माझं आपलं आपलं करणं बंद होतं
आणि सर्वाभूती परमेश्वर पाहण्याची दृष्टी डेव्हलप होते. त्यामुळे मग आपसातली भांडणं, वाद, कलह हे आपोआप मिटतात. आणि आता सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य हे 5 नियम पाहिले. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि शेवटला जो नियम आहे तो आहे ईश्वर प्रणिधान, म्हणजे सरेंडरिंग टू द गॉड, देवाला समर्पण होणे, समर्पण करणे. काय करायचं? आपण गीतेचे वाचक आहात. अर्जुनाला काय सांगितलं भगवंतानी? तुझे खातो, पितो, झोपतो, बोलतो, काम करतो ते सगळं मला अर्पण कर. अर्जुन तर फार टॅलेंटेड होता, तुमच्यासारखा बुद्धिवादी होता, टॅलेंटेड म्हणजे, आणि रेबिलियन पण होता. अर्जुनने विचार म्हणजे काय? भगवंताने सांगितलं, मला ज्यावेळेस अर्पण करशील त्यावेळेस तुला कर्मदोष लागणार नाही. प्रत्येक कर्मामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही भाग असतात, त्याचे दोष पण असतात, गुण पण असतात, ते तुला लागणार. अजून का होईल? त्यामुळे नम्रता येईल, जे अत्यंत आवश्यक आहे. आपण किती शिकलेले असू, किती मोठे असू, किती मोठ्या पदावरती असू, किती श्रीमंत असू, पण नम्र जर नसू त्याचा काय उपयोग नाही, ना आपल्याला ना समाजाला. त्यामुळं नम्रता येईल. आणि शेवटचा जो हे त्यातला सांगितला फायदा भगवंतांनी, तो म्हणजे संचित प्रारब्ध आपण जे म्हणतो, कर्म भगवंताला अर्पण केल्यानंतर तेच नष्ट होईल. आपल्याला पुनरपि जननम पुनरपि मरणम, काय की आपल्या कर्माचे जे फळ असतात बरे वाईट ते भोगायला यावं लागतं. कुठला जन्म मिळेल हे आपल्या कर्मावर अवलंबून आहे. चांगले कर्म मनुष्य जन्म, तो 10,000 वर्षांनी मिळतात असं म्हणतात. वाईट कर्म किडा, मुंगी, झाड याचे जन्म, त्या ठिकाणी सगळे भोगच भोगावे लागतात. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही आपण आपले कर्म अर्पण करतो ते संचितच नाही ठेवतं, आणि संचित नाही सोडणं म्हणजे मुक्ती, असा त्या शरणागतीचा, ईश्वरप्रणिधानाचा अर्थ आहे. आणि ते आपण सगळ्यांनी करावं. या पद्धतीने आज आपण योग एक जीवनशैली हा विषय अभ्यासला. योगाचा अभ्यास करताना यमनियमाच्या पायऱ्या ओलांडून जाता येत नाही, त्यांचा पूर्ण अभ्यास करून, त्या अंगीकार करून मग आसन प्राणायामाकडे जायचं असतं. मग त्यापुढे प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, अष्टांग आपल्या जीवनात उतरवणं म्हणजे योग करणं. नुसतं आसनं करणं, हालचाली करणं शरीराच्या आणि प्राणाचं नियंत्रण करणं म्हणजे प्राणायाम करणं म्हणजे योग नाही. अशा पद्धतीचा योग आपण जीवनात अवलंबन करावा, अशीच आज्ञा गीतेमध्ये भगवंतांनी पण आपल्याला केलेली आहे. आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ आहे. कोणाचे प्रश्नोत्तर असतील तर त्यांनी विचारू शकता, मग आपण ध्यान करून सुट्टी घेऊ. कोणाला काही प्रश्न किंवा प्रश्न जर असतील तर कोणी हँड रेज करा. काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. योग ऍक्च्युली समजायला अवघड आहे आणि करायला त्यापेक्षा अवघड. नाही, प्रश्न असण्याचे किंवा नसण्याचे 2 कारण असतात. एक तर सगळं समजलं आम्हाला, काहीच प्रश्न नाही. दुसरं, काहीच समजलं नाही म्हणून प्रश्नच नाही. अशा कुठल्या आपण पहिल्या परिस्थितीत असाल असं मला वाटतं, अशी अपेक्षा करू. आणि आपण इथे थांबूया. ध्यान करून सुट्टी घ्यायची आहे. प्रत्येकाने परत आपली मुद्रा लावा. आता कोणीतरी, अच्छा, सुमित्रा देशमुख म्हणून आहे, अशी मुद्रा लावा संध्याकाळच्या ध्यानामध्ये. वायुमुद्रा, याने वायू प्रकोप कमी होतो. ही ब्लड प्रेशर साठी चांगली आहे. याने आर्थरायटिस कमी होतो, हाड दुखत नाही. आणि ती आपल्या मांडीवर ठेवा, डोळे बंद करा. 3च मिनिटाचं ध्यान घेणार आहे. फक्त परीक्षा करायची स्वतःची. आपल्याकडे 5 मिनिटं बाकी आहे. कोणाचे प्रश्न नाही असं म्हणून आपण पुढे जातोय. अजूनही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा मला माझ्या व्हॉट्सअपवर टाकू शकता. ताईंकडनं व्हॉट्सअप नंबर घ्या, त्याची उत्तर तुम्हाला मिळतील. आणि दुसऱ्या व्याख्यानासाठी
तयार राहा. ताई दुसरं व्याख्यान अरेंज करतील तुमच्यासाठी योगातलं, त्याचा आपण अभ्यास करूया. तर आता डोळे बंद करा सगळ्यांनी. माझ्या सूचना फक्त फॉलो करायची. शरीराने ध्यानानंतर कोणालाही बोलायचा, प्रश्न विचारायचा मुभा नाही. आता आपले डोळे बंद आहेत. शरीराने स्वतःहून काही करू नका. जे काही प्रकृतीकडनं सुरू आहे, उदाहरणार्थ श्वासोश्वास वगैरे वगैरे, ते सुरू असू द्या, त्यात व्यत्यय आणू नका. कानाने बाहेरचे आवाज सध्या वर्गामध्ये माझ्या सूचना सोडून ऐकू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, मनाने मनोव्यापार करू नका. अशा रीतीने शरीराने आणि मनाने काहीही न करता केवळ स्वस्थ बसण्याचा अभ्यास करा. म्हणजे आपल्या अंतर्मनावरती आतापर्यंत व्याख्यानाचे जे संस्कार झाले असतील ते रुजतील आणि ते आपल्याला नंतर आठवून त्याचं आपण पालन करू शकू. परत सांगतोय सूचना, शरीराने स्वतःहून काय करायचं नाही. कानाने बाहेरचे आवाज ऐकायचे नाहीत. मनाने मनोव्यापार करायचे. शरीराने काही न करणं सोपं आहे. कानाने बाहेरचा आवाज न ऐकणं थोडं कठीण, पण प्रयत्न साध्य आहे. हा घंटानाद सुद्धा आपण ऐकायचं नाही, तो आपल्या पेशींसाठी आहे. मनाने मनोव्यापार न करणं अत्यंत कठीण आहे. मनामध्ये सतत 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 विचार येत असतात. मन त्यांच्या मागे धावत असतं, विचारांच्या शृंखला बनवत असतं. मनाच्या शक्तींचा ऱ्हास होत राहतो. तो थांबवायचा. कसं थांबवणार? मनात जे विचार येतात त्यांचा संबंध आपल्या पूर्वकर्माशी आहे, जे घडून चुकले, जे मिटवता येत नाहीत, ज्यांनी आपल्या चित्तावर संस्कार केले ते हटवता येत नाहीत. आणि म्हणून विचार येणं बंद होत नाही. ही स्थिती आहे. मग त्यावर उपाय, आलेले विचार बघायचे नाहीत, ते आपोआप निघून जातील असा अभ्यास करा. Let the thought generate. You don't notice, they will disappear. एक दीर्घ श्वास खेचा. श्वास सोडत मान खाली घालायची, हनवटी कंठाखाली दाबायची. श्वासोश्वास सुरू ठेवा. गिळण्याची क्रिया 3 वेळा करा. आपली लाळ गिळा. दोन्ही हात नाभी पुढे आणून त्यांच्याकडे बघा. डोळे बंद करून मान सावकाश वर घ्या. तळहातांचं घर्षण करून ते आपल्या डोळ्यांवर, चेहऱ्यावर, छातीवर, पोटावर, सर्वत्र हृदयाच्या दिशेने फिरवा. छाती पुढे नमस्कार करून थांबा. डोळे बंद असू द्या. आपण 3 वेळा
हृदयस्थ ओंकार करणार आहोत. दीर्घ श्वास घेत मन हृदयस्थ ठेवा. ओ. या ओंकाराची कंपन संपूर्ण शरीरात अनुभवायचे. पुनश्च दीर्घ श्वास मन हृदयस्थ. ओ. ओंकार हेच परमेश्वराचं स्वरूप आहे. अशा श्रद्धेने पुनश्च एकदा दीर्घ श्वास मन हृदयस्थ. ओ. एक नमस्कार करा. सावकाश डोळे पुढे. धन्यवाद. कल्याण. काही बंद करायचा व्हिडिओ. हो चालेल. काही जर असतील प्रश्न तर मी तुम्हाला पाठवते. हा, पुढच्या सेशन मध्ये आपण धन्यवाद. घेतले येतील परत. हो, धन्यवाद. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान वाटलं. ठीक आहे. पुढचं ते- सेशन आपण करूया नंतर जेव्हा तुम्हाला सवलत मिळेल. मला चालेल. वाटतं खूप सारे लोक आज अवेलेबल होते. दररोजच्या पेक्षा जास्त प्रतिसाद भेटलेला आहे. आणि लोकांनी अतिशय मनापासून ते ऐकलेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. बंद करतो. हो चालेल. चालेल. मनात ठेवावं वाटतं. बिलकुल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. बरोबर आहे. आणि यम म्हणजे काय हे सांगून सुरुवात आसन आणि ध्यानाची कशी करायची हे जे मुख्य सांगितलं हे फार आवडलं. म्हणजे की आधी आचरण सगळं व्यवस्थित असेल तरच ध्यान योग्य पद्धतीने होऊ शकतं. हे सगळ्यात महत्वाचं सांगितलं. आचार विचार उच्चार उपचार हे सगळं पण नुसतं छान आहे. योग करतो म्हणजे अष्टांग योग सांगितलेला आहे पतंजलीने आपल्याला पूर्णपणे. तर त्या अष्टांग योगाचे पूर्ण अंग आपल्याला अनुभवायचे आहेत तर तो योग जमतो असं सरांचं म्हणणं असतं नेहमी. खूप अभ्यास आयुर्वेदामध्ये आम्हाला हे अष्टांग त्यामुळे संग्रह ऐकायला हा मिळालं. विषयच आहे. हो, एका वेळेस एकाने हे करा. हा. ताई, तुमच्यामुळे आम्हाला खूप छान माहिती मिळाली. तुम्ही अटेंड केलं, तुम्हाला खूप धन्यवाद ताई. नाही तर उलट तुमच्या सगळ्यामुळे मला मिळत आहे खरं सांगायचं तर. नाही नाही, आज तुमच्यामुळे आज खूप आनंद झाला. खूप. आज आणि वारंवार असं ऐकावं असं वाटतं. सरांनी एवढं भरभरून बोलले. खरं तर सगळ्यामुळे बोलले. तुमच्यामुळे मिळालं आम्हाला सगळं. एक निमित्त आहे ताई, बाकी काहीच नाही नसतं. धन्यवाद पण सगळी. धन्यवाद ताई. चालेल. चला चालेल. ते पुण्याला कुठे असतो त्यांचा क्लास? कुठे लागतो पुण्याला? पुण्याला पाषाणमध्ये आहे. त्या ऑनलाईन घेतात पूर्णपणे. अच्छा हा, अच्छा अच्छा. हा. पाषाणमध्ये खूप राहतो नाम ते. सगळं. आशांना कुठं मला ऍड्रेस एक एक्झॅक्टली थोडी- माहित नाही, पाषाण एरियामध्ये आहेत ते. पण अच्छा. पूर्ण ऑनलाईन सिस्टम आहे त्यांची. ऑनलाईन क्लासेस घेतात. अच्छा अच्छा. ठीक आहे. थोडी माहिती आपल्या ग्रुपवर पाठवा ताई. नक्की पाठवेन ताई, नक्की. त्यामुळेच मी करू शकते. ऍक्च्युली मी पण तिथे करते क्लास. आणि हा, आता मी हैदराबादला असते, सर पुण्याला असतात. पण तो योग जुळून आला. कुठेतरी परमेश्वराची इच्छा आहे. आजचा ऑडिओ टाकता येईल का ताई? हो. आजचा व्हिडिओ टाकते मी. व्हिडिओ टाका टाकते. प्लीज. हो. आणि ताई, आमच्यासाठी अजून व्याख्यानं तुम्ही ठेवत जा. खूप धन्यवाद. दर शनिवारी आपल्याकडे काही ना काहीतरी असतंच आहे. हो, अगदी पण दर हे शनिवारी सगळं छान. प्रत्येकाचं कोणाचं ना कोणाचं तरी विवेचन छानच असतं अगदी. तर ती संधी खरंच चुकवू नका. प्रत्येकाला माझं म्हणजे विनम्र हे आहे की प्रत्येकाने त्या संधीचा फायदा घ्या. खूप काही शिकण्यासारखं आहे खरं तर. दररोजचं पण विवेचन छानच आहे मराठी. पण छान करतात ताई. आम्हाला बोलता येत नाही पण ऐकायला खूप छान वाटतं. नक्की
बरोबर आहे. जेवढं जमल तेवढं करायचं ताई. ओके. पत्ता नाही, आम्ही पुण्यालाच असतो. बर बर, मी पत्ता पाठवते. चालेल. आशांच्या पाठीच्या बाजूलाच राहतो आम्ही, ओके, जवळच आहे आम्हाला. हा. काही हरकत नाही ताई, पाठवते. हो, चालेल ताई. धन्यवाद चला, ताई. जय परत श्री कृष्ण. धन्यवाद ताई. ऑनलाईन क्लासेस करता येतील का ताई त्यांचे? काय? त्यांचे ऑनलाईन क्लासेस करता येतील का मग आम्हाला? हो हो हो, नक्की करता येतील ताई. हो ना. सध्या त्यांचं आम्हाला जनावरचा एक आहे, जून जुलै मध्ये आहे बघा. मी हो त्याची का? पण माहिती सगळ्यांना पाठवते वाटल्यास ग्रुपवर. हो हो ताई. जर कुणाला हे करायचं असेल तर अगदी अत्यल्प दर आहे, म्हणजे काय 50-1 रुपये काहीतरी रजिस्ट्रेशन फी असती आणि अच्छा. 500 रुपये देणगी मूल्य म्हणून असतात फक्त. हम्म. हा, चालेल. चालेल. मी हे करतो, पाठवण्याचा प्रयत्न करते. चालेल. धन्यवाद ताई. धन्यवाद परत ताई. एकदा. धन्यवाद ताई. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण सर.